नमस्कार मित्रांनो, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार आहोत मसालेदार आणि पौष्टिक मसाला मूग डाळ खिचडी। तर ही खिचडी खूप खायला छान लागते आणि ही हेल्दी पण आहे। लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही एकदम कम्फर्ट फूड आहे। तर लोणच्याबरोबर आणि तुपाबरोबर हिला आपण सर्व करणार आहोत। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहिल्यांदा इथे मी कोलम तांदूळ अर्धी वाटी घेतलेला आहे। आता हा तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि एका बाउलमध्ये घालून घेऊ आणि तेवढीच वाटी आपण मूग डाळ घेतलेली आहे आणि तीही आपण बाउलमध्ये घालून घ्यायची आहे। आता डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेण्यासाठी त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेऊ आणि हाताच्या साहाय्याने चोळून डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झाले आहेत। आता त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून त्याला अर्धा तास भिजत घालू। तर खिचडी बनवण्यासाठी इथे आपण एक कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे, एक टोमॅटो, कोथिंबीर, आलं कट करून घेतलेलं आहे, लसूण आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे। तुम्ही कोणत्याही भाज्या इथे वापरू शकता। नंतर आता कुकरमध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे आणि एक चमचा तेल घालून घ्यायचा आहे। तूप जळू नये म्हणून आपण यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे। नंतर एक तेजपत्ता आपण असा तोडून यामध्ये घालून घेणार आहोत आणि तेजपत्ता थोडासा तडतडला की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे। आता जिरे चांगले तडतडले आहेत तर त्यामध्ये आता आपण कांदा घालून घेऊया। कांदा घालून घ्यायचा आहे आणि त्याला 2 ते 3 मिनिटांसाठी चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा जास्त गोल्डन होऊ द्यायचा नाही। कांदा थोडा परतला की लगेच त्यामध्ये आपण आता एक पिंच हिंग घालून घ्यायचा आहे। हिंगामुळे खिचडीला एकदम मस्त अशी टेस्ट येते। तर आता इथे आपला कांदा चांगला परतून झालेला आहे। तर यामध्ये आपण कट करून घेतलेलं आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे। तर आलं आणि लसूण कट करून घेतल्यामुळे खिचडीमध्ये खूप छान टेस्ट येते। आता हिरवी मिरचीही त्यामध्ये घालून 2 मिनिटांसाठी याला परतून घेऊया। 2 मिनिटांनंतर आता यामध्ये कट करून घेतलेलं टोमॅटो घालून घ्यायचं आहे। आता टोमॅटो यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। 2 ते 3 मिनिटांसाठी टोमॅटो आपण यामध्ये परतून द्यायचा आहे। इथे तुम्ही अजून कोणत्याही तुम्हाला आवडतात त्या भाज्या घालू शकता। नंतर यामध्ये एक चमचा जिरी पावडर घालून घ्यायची आहे, एक चमचा धने पावडर घालून घ्यायची आहे। नंतर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे आणि एक चमचा यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालून घ्यायची आहे। आता हे 2 मिनिटांसाठी सर्व मसाले परतून घेऊया। 2 मिनिटं मसाले चांगले परतले की त्यामध्ये आपण आता एक चमचा मीठ घालून घेणार आहोत किंवा चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता। बघा आता डाळीमधील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। आता हे चांगलं भिजलेलं आहे ते यामध्ये आपण घालून घेऊया आणि 2 मिनिटांसाठी याला आपण यामध्ये परतून घेणार आहोत। तर तांदूळ आणि डाळ 2 मिनिटांसाठी चांगलं परतून घेऊ। नंतर आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। तर जेवढे तांदूळ आणि डाळ घेतली आहे त्याच्या 4 पट पाणी आपण यामध्ये घालायचं आहे। तर आता इथे आपण पाण्यामध्ये सर्व तांदूळ आणि डाळ चांगली मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स झाल्यानंतर आता कुकरचं टोपण लावून फुल गॅसवर 1 शिट्टी आणि कमी गॅसवर 3 शिट्ट्या अशा प्रकारे आपण खिचडी चांगली शिजवून घेणार आहोत। तर बघा आपली मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे, एकदम मऊ अशी शिजलेली आहे। तर आता इथे थोडीशी खिचडी दाटसर वाटत आहे तर यामध्ये आपण अर्धा ग्लास किंवा 1 वाटी यामध्ये गरम पाणी घालून घेऊ आणि चांगली मिक्स करून घेऊ। तर आता बघा आपली खिचडी एकदम मस्त अशी झालेली आहे, एकदम पातळ झालेली आहे, दाटसर अजिबात वाटत नाही। तर यावर आता थोडीशी कोथिंबीर घालून घ्या। गरम गरम मसाला मूग डाळ खिचडी पापड, लोणचं, दही किंवा रायत्यासोबत सर्व करा। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका।